भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस वंदन करून येथे व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी, वीरा फाउंडेशनचे सगळे स्टाफ व सगळे विद्यार्थी यांना मी नमस्कार करतो. मी डॉक्टर तुषार दिलीप फाके दौंड येथून आलेलो आहे आणि आज जे वाढते समस्या आहेत ते आमचे सहकारी नंदराज गबाले असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर यांनी आपल्याला सांगितलं आहे. त्याचबरोबर जी वाढती बेरोजगारी आहे आणि समस्या मेन आहे रासायनिक खत औषधाची. तर आपले जे भारत हा आहे कृषीप्रधान देश आहे. भारताची सगळी अर्थव्यवस्था जर पाहिली तर 65% अर्थव्यवस्था शेतकऱ्यावरती चालते. पण आज तो शेतकरी बळीराजा म्हणजे थोडक्यात त्याचं बळ घेते, बळी घालवणारा हा राजा झालेला आहे. आणि वास्तविकता पाहिलं तर काय, शेतकरी हा अन्नदाता आहे. पण वास्तविकता तशी काही संकल्पना नाहीये. शेतकरी चिरडला जातोय, भरडला जातोय. माझा शेतकरी प्रत्येक वेळेस दुःखात आहे. तर मेन उद्देश काय आहे की शेतकरी आपला वाचला पाहिजे. जे डॉक्टर सुविधा जरी असली तरी त्यामध्ये आपण रुग्णांची सेवा करतो. त्याचबरोबर आपली काळी आई, जी आपली जमीन आहे ती आपली आई आहे आणि आपल्या आईची सेवा करणं हे आपला अधिकार आहे आणि कर्तव्य पण आहे. तर त्याचबरोबर आपण रासायनिक शेती कुठेतरी जमिनीची सुपीकता खालावत चाललेली आहे. सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेतीचा अवलंबन करणं गरजेचं आहे. आपण प्रत्येकाने आपली शेती जोपासली पाहिजे. येणाऱ्या पिढीला आपण काय देऊ शकतो तर भविष्यामध्ये आपण सुपीक मातीच देऊ शकतो. तर माझं एक प्रत्येकाला सांगणं असं आहे की आपण आपली शेती जी काय आहे ती योग्य पद्धतीने जोपा. शेती विकायची नसती, शेती राखायची असती, शेती जिवंत करायची असते. फार पूर्वीची गोष्ट आहे रामायणातली. ज्यावेळेस सीतामाईचा जन्म आहे त्यावेळेस नांगराने आपण जमिनीची मशागत करत होतो, त्यावेळेस त्यांचा जन्म झाला. आज आपण यांत्रिकीकरण बघितलं तर 75 HP जरी ट्रॅक्टर आला तरी आपली जमीन नांगरली जात नाही. कारण काय तर अतिरिक्त रासायनिक खत. तर ह्याला एक पर्याय आहे, जे आपला मित्र गांडूळ आहे त्याला जगवणं गरजेचं आहे. आपल्या शेतीमध्ये आपण डिकम्पोजिंग विविध गोष्टींचा वापर करणं खूप गरजेचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक देशी गाय असायची पूर्वी. आता कालांतराने लोकांची हाव वाढली, लोकांनी दुधापोटी जर्सी गाय घेतली. आज जे काय कार्य आहे डॉक्टर तुकाराम मुंडे सरांचं, यांचं खूप छान पद्धतीने कार्य, दुधामध्ये जी भेसळ होत होती ते आता थांबवण्याचं कार्य करत आहे. पण जर आपण देशी गायचं जर संगोपन केलं, जसं आता सरांनी सांगितलं, कुठंतरी विचारांची कमतरता आहे. आणि विचारांची कमतरता काय तर यापूर्वी ज्या वेळेस आपल्या घरी देशी गाय असायची, घरामध्ये एक वातावरण पॉझिटिव्ह असायचं. म्हणजे एक आपल्याला आध्यात्मिकाची पण गरज आहे, त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेची गरज आहे. आपण सगळ्यांनी काळाची गरज ओळखून मी फक्त सगळ्यांना एक विनंती करल, आपण कुठंतरी समाजसेवेसाठी एक हात सगळ्यांनी एकत्र करूयात आणि आपली शेती वाचूयात. मला इथं शरद भाऊंनी बोलवलं, मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आणि आपण जे काही इथं वक्तृत्व स्पर्धा घेतल्या, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं छान मनोगत व्यक्त केलं आणि अगदी मुद्देसूद म्हणजे इथं आल्यानंतर त्यांचं नक्की स्टेज डेअरिंग वाढणार आहे. तर मी सगळ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. जे काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत, आपण आरोग्याची काळजी तर घेतलीच पाहिजे, त्याचसोबत आपण सगळ्यांचे एकमेकांची काळजी घेऊया आणि आपला भारत बळकट करूया. धन्यवाद.